रेश्मा, काय सांगशील तुझ्या व्यक्तिरेखेबद्दल आणि पहिल्यापासून तू मीरा बरोबर आहेस? हो, मी मीराची मोठी बहीण मधुरा हे कॅरेक्टर करते. एक मॅच्युअर्ड, बॅलन्स्ड आणि बहिणीला योग्य सल्ला देणारी. त्यामुळे त्या दोघींचं बॉन्डिंग एक छान आम्हाला दाखवता येतं. तर ओव्हरऑल इट्स व्हेरी पॉझिटिव्ह आणि छान वाटतंय. वा वा वा, थँक्यू सो मच. यानंतर येणार आहे मदन देवधरकडे. ही दोन कुटुंब ज्या कॉलनीत राहत आहेत तिथे राहणारा एक कॉलेजमध्ये जाणारा मुलगा आहे ज्याचं नाव खरं तर मंगेश आहे, पण त्याला ते नाव अजिबात आवडत नाही. त्याला लोकांनी मॉन्टी म्हणलेलंच आवडतं. तसा एक कॉलनीतला एक हॅपी गो लकी असा मुलगा असतो आणि तो लाईन मारतो कावेरी वाईन. हा, मग मी तेच सांगितलं पण जरा वेगळ्या शब्दात. यानंतर येणार आहे अरुण भडसावळे, यंगेस्ट वन. म्हणजे तू आता यंग ब्रिगेड म्हणून यंग ब्रिगेड सुरुवात करतो यांच्यापासून. हा, लाडके. कुठलीही मुलगी वाकून वाकून बघत असतो तिच्याकडे की त्याच्यामुळे माझ्या मानेला पट्टा लागलेला आहे. असं ते कॅरेक्टर आहे. खरं तर आज महाराष्ट्र दिन आहे. महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं आमचे पोस्टमन काका एक छान पत्र घेऊन आलेत. बघूयात ते कुणाचं आहे आणि त्यांचं काय म्हणणं. या पोस्टमन काका या. नमस्कार. नमस्कार नमस्कार. महाराष्ट्र दिनाच्या तुम्हाला शुभेच्छा. हो, तुलाही. एक पत्राला मी वाचून दाखवतो तुम्हाला. प्रिय मराठी माणसा, माझा आवाज तू कधीच ऐकला नसशील, कारण तो कधी एका भाषेत नव्हताच. मी सदैव गजबजलेली मुंबई महाराष्ट्रात राहावी म्हणून केवढी मोठी चळवळ उभी केली तुम्ही. कितीतरी लोकांना जीव द्यावा लागला. या सगळ्या संघर्षानंतर मुंबई महाराष्ट्रात राहिली. मी म्हणजे मुंबई महाराष्ट्रात आहे. पण खरंच मुंबई तुमची आहे का? राग आला ना ऐकून? पण खरंच आता मुंबईबद्दल विचार करायची वेळ आली आहे, असं नाही वाटत आहे का तुम्हाला? मुंबईचं नुकसान फक्त बाहेरून आलेल्या माणसांमुळे झालंय असं वाटतंय. मराठी माणसाचा काहीच संबंध नव्हता यात. त्यांची जबाबदारी नव्हती. आज मुंबईत खूप मोठे मोठे टॉवर उभे राहिलेत. जगाच्या दृष्टीने ज्या इमारती खरंच खूप सुंदर आहेत, जागतिक ठेवा आहेत, त्या इंग्रजांनी बांधल्या आहेत. स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना आहेत त्या. गेटवे ऑफ इंडिया किंवा व्हीटी, व्हिक्टोरिया टर्मिनस म्हणून ओळखलं जायचं ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इंग्रजांनी बांधलेलं आहे. तुम्ही फक्त त्याचं नाव बदलायला मुंबई आपल्या ताब्यात घेतली आहे का? आपल्या कारकिर्दीत एकापेक्षा एक किल्ल्यांची व्यवस्था करून देणाऱ्या शिवाजी महाराजांना आपला खरंच अभिमान वाटत असेल का? मी एक गोष्ट मान्य केली पाहिजे की माझ्या म्हणजेच मुंबईच्या विकासात सगळ्या जाती धर्माचं योगदान आहे आणि मला त्याचा अभिमान आहे. पण माझी मराठी माणसं जर माझ्या विकासासाठी, माझं झोपडपट्टीचं शहर ही ओळख बदलण्यासाठी काही करतील तर मला जास्त अभिमान वाटेल. मला इंग्रजांचा इतिहास वाचण्यापेक्षा मराठी माणसांची आजची कामगिरी जास्त महत्त्वाची वाटते. मुंबई इथल्या बेटांवरच्या लोकांकडून पोर्तुगीजांनी घेतली. मग पोर्तुगीजांनी इंग्लंडचा जावई केला. बापाची असल्यासारखी त्यांनी मुंबई हुंड्यात दिली. जावई कोण? तर इंग्लंडच्या राजघराण्यातला. मग मुंबईचा ताबा इंग्रजांकडे गेला. मग इंग्रजही गेले. देश स्वतंत्र झाला. मग माझे आणखी हाल. कशीबशी मी महाराष्ट्रात राहिले.
1 मे 1960 हा तो दिवस. मी मुंबई होते, महाराष्ट्र झाले, आता 60 आली. मी सुखात आहे का ते जाऊ द्या, तुम्ही समाधानी आहात का? आजही महाराष्ट्र दिनाला तुम्ही हुतात्मा चौकात जो पुतळा उभा केलाय तिथे जाता. तो पुतळा कसला आहे? तर एक शेतकरी आणि एक कामगार. महाराष्ट्राच्या हुतात्मा चौकात एवढ्या वर्षांपूर्वी एक शेतकरी आणि एक कामगार यांचा पुतळा उभा केला. आजही 60 वर्षांनंतर शेतकरी आणि कामगारच हुतात्मा होताना दिसतात. परिस्थिती बदलायला हवी. शेतकरी आणि कामगार सन्मानाने जगले पाहिजेत. महाराष्ट्र दिन हा फक्त कामगार दिन म्हणून साजरा करतोय का आपण? मालकी हक्क विसरलोय का? मुंबई आपली आहे हे सिद्ध करायला आपल्याला कुणाला बाहेर घालून द्यायची गरज नाही. या मुंबईवर मराठी माणसाचा ठसा गरजेचा आहे. नगरसेवक म्हणून निवडून येणारे छोटे मोठे बिल्डर खूप आहेत. मुंबई घडवणारा मराठी माणूस पाहिजे. मी मुंबई म्हणून सांगते. प्रदूषण, पूर, ट्रॅफिक, अतिक्रमण आणि अशा कित्येक गोष्टींनी वैतागलेली तुमची मुंबई. आपण ना प्रत्येक वेळी जबाबदारीनं शासनावर टाकतो, प्रशासनावर टाकतो, मुंबई महानगरपालिकेवरती टाकतो की मुंबईत कचरा नाही, दिसता कामा नाही. अरे पण कचरा करणारे आपण असतो ना. कचऱ्याच्या गाड्या येतात आणि हे करत नाही, ते करत नाही, आमच्या इकडे हे. अरे पण कचरा करतं कोण? खरं. कारण मुंबई ही प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि ती चांगलं ठेवणं, सुस्थितीत ठेवणं ही प्रत्येकाने आपली जबाबदारी समजली ना तर मग मुंबई बकाल होणार नाही. धन्यवाद काका, तुम्ही आलात, छान वाटलं. पुन्हा या. थँक्यू सो मच. जोरदार टाळ्या काकांसाठी झाल्या पाहिजे. मला प्रसाद तुला हाच प्रश्न विचारायचा आहे की तू सगळ्यांना हसवतो पण तुझ्या चेहऱ्यावर हास्य कुठल्या गोष्टीने येतं? अजय मयेकर आमचा जो दिग्दर्शक आहे त्याची जी थॉट प्रोसेस आहे त्याच्यामुळे मी कित्येक वर्षांनी हसलोय ॲज अन ॲक्टर म्हणून. पुष्कर, तू सुद्धा सगळ्यांना हसवतोस, सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्माईल आणतोस. माझ्या मते हास्य म्हणजे निसर्ग आहे. कारण निसर्ग इतकं शाश्वत दुसरं काही नाही आहे. वा 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 वा. आपण पुन्हा पुन्हा येत राहा. हा मंच आपलाच आहे, ही वाडी तुमचीच आहे. आपण भेटूयात नवीन भागात नवीन पाहुण्यांसह. याच कार्यक्रमाचं नाव आहे चला हवा येऊ द्या.